सकाळपासून आलो होतो अध्यक्ष मॅडमला भेटावं म्हणून. मग अध्यक्ष मॅडमही नाही आणि उपाध्यक्षाला फोन लावलं तर शरद लावला. शरद आलते ते म्हणे आमच्या हातात नाही. तर त्यांना म्हटलं का बा तुम्हाला सर्व काम करता येते, दारूभट्ट्या आणता येते, एनओसी देता येते, तात्काळ कर्मचारी बोलवता येते आणि आमच्या घरकुलाचे 3 वर्षापासून पैसे आहे त्याच्यावर लक्ष का देता येत नाही बा. त्याला उत्तर विचारलं, शिवला विचारलं. शिव मॅडम सुट्टीवर होते त्यांचं लग्न असल्यामुळे. तर ते म्हणे सोमवारपर्यंत तुमचे घरकुलाचे पैसे येईन म्हणे. तर मी म्हटलं या बाडीला तर तुम्ही इतर कामासाठी दुसरा कर्मचारी लावून पैसे द्यायची ताकद ठेवून, एनओसी आणायची ताकद ठेवून, सभा लावायची ताकद ठेवू शकते आणि आमच्या घरकुलाचे पैसे द्यायसाठी बाडीनं ताकद का नाही लावली बा. तुम्ही फोन केले का नगराध्यक्ष मॅडमला? हो केलं होतं, 4-5 वेळा फोन का म्हणे केला. मॅडम म्हणे माझी प्रकृती खराब असल्यामुळे मी नगर परिषदला येऊ शकत नाही म्हणे. तर माझं एक म्हणणं आहे तर त्याने जे बोर्ड लावलेला आहे नगर परिषदला त्या टायमिंग अनुसार लावल्या, त्या टायमिंगवर तर नगर परिषद यायला पाहिजे ना घरकुल संदर्भात बोलायसाठी. पण नगराध्यक्ष मॅडमला आम्ही 11 वाजेपासून कॉल करत आहोत. 3 ते 4दा कॉल केला तरी पण त्यांना म्हणजे आमच्यासाठी 5 मिनिटाची वेळ देण्याची वेळ नाही आहे. घरकुल संबंध मतलब कसा का? म्हणजे उर्वरित जे आमचे 2 पैसे आले, 2 किस्त आले आहे, बाकीचे जे किस्त म्हणजे मिळण्याबाबत आम्ही इथे म्हणजे 20 ते 25 जण म्हणजे इथं नगराध्यक्ष मॅडमला आधी भेटू, मग नंतर सीओ मॅडमकडे जाऊ, अशा संदर्भात त्यांना भेटायला आलो. आणि मॅडमची म्हणजे नगराध्यक्ष मॅडमची वेळ आहे 10:30 ते 2 वाजेपर्यंत. तरी मॅडमला कॉल करून सुद्धा मॅडम आमच्यासाठी तुम्ही 5 मिनिटाची वेळ द्या, आम्हाला इथं आमची समस्या सोडवा, आम्हाला सीओ मॅडमकडे तुमची साथ पाहिजे असं सांगितल्यानंतर तरी पण त्यांनी सुद्धा म्हटलं की माझी प्रकृती बरोबर नाही, मी येऊ शकत नाही, मी तिथे येऊन का करू. बाकीचे विशेष सभा घ्यायसाठी त्यांच्याजवळ वेळ आहे आणि आमचे दारूच्या सभा घ्यायसाठी त्यांच्याजवळ वेळ आहे. आमचे असे छोटे मोठे समस्या सोडवण्याची त्यांच्याजवळ वेळ नाही. अशा नगराध्यक्ष मॅडमला मी निवडून देऊन आमचे जे नागरिकांची समस्या सोडवू शकत नाही तर अशा नगराध्यक्ष आम्हाला का फायदा आहे. तर 10 वाजेपासून आज 2:45-2 वाजून राहिले तरी सुद्धा अध्यक्ष मॅडमचा पत्ता नाही. कायद्यासाठी अध्यक्ष मॅडम भेटायला तुम्हाला? आम्ही घरकुल संदर्भात आलेलो आहोत. इथं मॅडमसोबत चर्चा करायसाठी आलो आणि मॅडमला फोन लावल्यानंतर मॅडम म्हणतात तर आमच्याकडे या, तुम्ही घरी या, आम्ही तिथं चर्चा करू. मी म्हटलं घरी कशाला बा, आपण इथं बोलू ऑफिसमध्ये. जेव्हा तुम्ही टाईम दिलेला आहे 10:30 वाजेपासून 2 वाजेपर्यंत, मग त्या टायमाचा अर्थ काय आहे. अशा लोकांना निवडून देण्यापेक्षा एखादी जर कोणत्या अशा गरीब विद्यालयाला चांगल्या सविस्तर लोकांना जर आम्ही निवडून दिलं असतं तर आज आमची अशी परिस्थिती राहिली नसती.